का इकडं खालच्या गाद्यामध्ये पायाची ठसा आहेत. तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी खालती आलेलो आहे. आणि तिकडं हत्ती काजूच्या बागेत गेलेला आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. तर कुठे रे ते सोनं? हां हे इथंच कुठं तर पडलेलं रे. हा इथं आहेत बघा. हे बघा मित्रांनो बॅटरी सोडते तर हे बघा एक एक ठसं किती मोठे आहेत बघा. हे बघा खड्डा पडल्यात. हे बघा ह्या खड्ड्यात 2 घागर पाणी मावते बघा. आत्ता जस्ट इथनं गेलेला आहे हत्ती. आणि तुम्हाला जर कॅमेरात दिसले हत्ती शेवटला तर शेवटपर्यंत थांबा. हे बघा एक एक ठसं बघा नुसतं. तर एवढी मोठी मोठी ठसं. आणि हे एक फेरी मारलं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये. म्हणजे अल्प भूसुधारकच्या शेतात जर एक फेरी मारलं तर त्याचं वर्षभराचं सगळं राबलेलं कष्ट केलेलं सगळं पाण्यातच आहे हो. तर ह्या नावापुरतं शेतकरी राजा आहे. बाकी शेतकरी राजा बिजा काय नाही. शेतकऱ्याला भिकारी बनवायचंच काम चालू आहे सगळ्यांचं. निसर्गाचं प्रकृतीचं म्हणजे आता हे जंगली प्राण्यांचं सुद्धा काम शेतकऱ्यांचं वाट लावायचं चालू आहे सांगूया. आणि ह्याच्याकडे फॉरेस्टरवाली लक्ष देत नाहीत. आणि शिवाजीराव पाटील साहेब तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचला तर तुम्ही अवश्य लक्ष घाला. कारण की 3 महिने झालं इकडं आमच्या गावामध्ये हत्तीनं धुमाकूळ घातलेला आहे आणि नुकसान भरपूर केलेलं आहे. तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यावर समजेल. आणि हे व्हिडिओ खरोखर मन लावून बघा. शेतकऱ्यांची एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. तर शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मेहनतीच्या फळाला वाया जाऊ देऊ नका. त्या हत्तीचं बंदोबस्त लवकरात लवकर करा ही कळकळीची विनंती. नमस्कार मित्रांनो, इथं चंदगड तालुक्यामध्ये कामेवाडी गावात हत्तीनं धुमाकूळ घातलेला आहे. आणि इकडे बघा फॉरेस्टर त्यांचं काम करायला लागलेत. खरं प्रामाणिकपणे करत नाहीत. तर इथं पायाचे ठसं खालती आहेत नंतर दाखवतो. आणि बघूया हत्ती पण दिसलं तर दाखवतो तुम्हाला. हो आलो इथं सोळा शेंगा दावाईल. आली का? हां आली थोडं आली म्हणतात. समोर आहे का इथनं दिसणार नाही मित्रांनो. ते लाईट हे बघा निवांत थांबले बघा. मुंद झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिसते का बघा. ते बघा दिसते बघा. हे बॅटरी बिटरी होतं बघा. तेव्हा त्याच्या जवळच हे बागाने कुठं दिसायला लागले नव्हते समोर. तर मित्रांनो हे बघितला काय भला मोठा हत्ती आहे. तर त्याची हे आल्या निते त्या होगीला नोडाल दंडी निते नोडी गद्यादा निते. तर चला मित्रांनो समोर जाऊन बघूया. लई पण रिस्क घ्यायला नको. मला पळायला आधीच येत नाही. पायात चप्पल पण बरोबर नाही. तर ते बघा त्याच्यावरतीच फटाकड्या टाकायला लागल्यात. सुतळी बॉम्ब टाकायला लागल्यात. खरं त्याला काही फरक पडत नाही आहे. तरी आपण इथं पायाचे ठसं इथं तर नाही ते तिकडे फिरून आलेलं आहे. आणि ह्यो गँग बघा. ह्यो गँग रोज त्याला पळवण्याच्या नादात असते. शेतकरी गँग आहे ह्यो. आणि ह्यातला गुंड मेन आपला विनायक पाटील. होत मला गेलं वाटतं आत. हा हाय समोर आहे. हाय समोर आहे बघा तिथं. तेव्हा ए बॅटरी सोडा रे त्याच्यावर जरा कोणतं. ते बघा तिथं थांबलंय बघा. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हो समोर दिसते काय ते धुळा निघाला लागलाय बघा. त्याच्या बरोबर समोर बघा धुळ्याच्या. तेव्हा तर मित्रांनो शेतकऱ्यांचं भरपूर मोठं नुकसान इथं केलेलं आहे चंदगड तालुक्यात. जास्त करून कामेवाडी गावातच नुकसान जास्त झालेलं आहे.
ते दिवसाच तर होतं. पूर्ण दिवसाचं परवानगी दिवसात होतं. रात्रीच या बेंगलोरला गेले त्या दिवशी वाटून कसलं लागलं आमच्या परसूला माहिती ते फिरलं बघा झाडात गेलं काजूच्या झाडात गेलेला आहे. हँग होतोय ना आता एकत्र होतो आता हे जेल जाऊ वाट असेल जागा नाही पहिला समजू तू कुठं नाही वाट आता शिवारात ना डांबरी आणू. अरे पळण्याजोगी तरी वाट द्या मान परत तिकडे आहे की तिकडे बघा त्याला बेशुद्ध करून पाठवायला न्यायला येत नाही का सर? त्याला परमिशन लागते. परमिशन काढायचं की किती नुकसान करणार शेतकऱ्यांचं. आता 2 महिने झालं त्याचं हे करा नुसतं यायचं पळवायचं करायला लागलाय. आता जर भुईमुग वगैरे भात वगैरे पेरणी केलेला आहे त्यात दुंबळ काढण्याचं सगळं नुकसानच होणार ना. पंचनामा पण व्यवस्थित करत नाही तुम्ही. तर मित्रांनो ह्या विषयावर एक व्हिडिओ मस्त अभ्यास करून करतो. तोपर्यंत जाऊया चला तिकडे दाखवतो. आणि आमच्या वन विभाग अधिकारी कोण आहेत त्यांच्याशी थोडं मुलाखत घ्यायलाच पाहिजे कारण की विषय गंभीर आहे. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील फॉरेस्ट ऑफिसर असणी तर मला कमेंटमध्ये कळवा. मी त्यांना समोर विचारू शकतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला तिथं जाऊन दाखवतो. हत्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ संपवतो हत्ती दाखवून झाल्यानंतर. तर आता ह्या शेतामध्ये भुईमुग टाकलेला आहे आणि आम्ही आता एवढी जण तुडवा लागलोय परत हत्ती जर आला तर एवढ्या लोकांचं मिळून त्याचा एकच ठसा किती नुकसान. आत तर जाऊ शकत नाही. मगाशी तुम्ही बघितलंय कुणीकडे फिरले काय माहित नाही. घायले म्हणते ना आता